आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तंत्रज्ञान दिवसेंदिवस पुढे चाललंय आणि मनुष्यबळ कमी कमी होत चाललंय। आपल्याला यंत्र अवजारांचा यांत्रिकीकरणाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही। याच्यासाठी आपण एक 3 वर्षापूर्वी देखील प्रयोग केला होता, परंतु ज्या दिवशी प्रयोग केला त्याच्या पाठीपाठात लगेच पाऊस आल्यामुळे ते पूर्णपणे म्हणजे त्या शेतात पाणी गेल्यामुळे जिमीमध्ये जो प्रयोग केला होता तिथं आपल्याला यश आलं नव्हतं। यावर्षी आपण पूर्व तयारी चांगली केली म्हणजे कसं, या सर्व शेतकऱ्यांनी तालुक्यामध्ये आपण 10 ठिकाणी हा प्रयोग करणार आहोत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे, प्रत्येकाने एक जरी गोष्ट घेतली तरी निश्चित याच्यामध्ये प्रत्येकाचा फायदा आहे। आज जर तुम्ही विचार केला तर भाजावळीपासून जर खर्च काढला आणि भात काढण्यापर्यंत तर भात शेती परवडत नाही। मग किमान यातलं एक गोष्ट प्रत्येकाने घेतली की बाबा काय नाही, जी काय रोपं तयार करायची आहेत ती रोपं जर तुम्ही अशी ट्रेमध्ये तयार केली तर निश्चितपणे तुमचा खर्च वाचणार आहे। भाजावळ करायची नाही, काय करायचं नाही, डायरेक्ट चिखलणी आणि लावणी ही सुद्धा रोपं हाताने लावता येतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ असेल, मालवण असेल, वेंगुर्ला असेल या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लागवड अशा रोपांची होते। जेवढी लहान रोपं तेवढे फुटवे जास्त, तेवढं उत्पन्न जास्त। याला म्हणतो आपण मॅटवरची रोपवाटिका। आता ह्या मॅटवरची रोपवाटिका तयार करायला हे ट्रे लागतात। ट्रेची किंमत अगदी नाममात्र आहे। व्यवस्थित ट्रे ठेवले तर 3-4 वर्ष ट्रेला काय होत नाही। दुसरा विषय काय, मिक्स काय करायचं आहे, माती आणि शेणखत, 50% माती 50% शेणखत। तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये थोडासा सुकला टाकायचा आहे। रोपं पिवळी पडली असं वाटलं तर आपल्याकडे 19-19-19 फवारणी देतात, ती थोडीफार नसेल तर जीवामृत वापरा, गोकृपामृत वापरा। परंतु एवढी रोपवाटिका जरी तयार केली त्याच्यात बियाणं कमी लागते। रोपवाटिका तयार करताना सगळ्यात महत्त्वाचा विषय की 24 तास पहिलं भात भिजू घालायचे, त्याला मोड आणायचे आणि मोड आणलेलं आपल्याला हे करायचं आहे। आपण ह्याचं देखील ट्रेनिंग आपल्या मंदिरात घेतलं होतं। हा एक विषय झाला। याच्यासोबत दुसरा जोडीला विषय काय आहे की ओळीत लागवड केल्यामुळं लागणाऱ्या रोपांची संख्या कमी आहे। जेवढी रोपांची संख्या कमी तेवढं उत्पन्न जास्त। आपल्याकडे घट्ट लागवड केली उत्पन्न जास्त येतं असं म्हणतो, पण घट्ट लागवड करून उत्पन्न जास्त येत नाही। अशा पद्धतीने ही मॅटवरची रोपवाटिका आहे। आपल्याकडे कांदळवन विकास योजना म्हणून आहे। या योजनेअंतर्गत आपण तालुक्यामध्ये SRI आणि SRT म्हणजे शून्य मशागतीची भात शेती हा देखील आपण प्रयोग करत आहोत। गिरमीमध्ये साधारणतः 5 एकरवरती लोकांनी टोकन पद्धतीने भात केलेला आहे। ती टोकन पूर्णपणे जसं हे कोळपा आहे, कोनोविडर आहे, त्याच पद्धतीनं त्याला हँडपूस सीडर म्हणतात, त्याप्रमाणे त्यांनी त्याची पेरणी केलेली आहे। दुसरं आवऱ्यामध्ये देखील केलेली आहे। गादी वाफ्यावर देखील रोपवाटिका तयार केलेल्या आहेत। परंतु सगळ्यांनी जर व्यवस्थित अभ्यास केला, एक प्रयोग म्हणून जर कोण शेतकरी करणार असतील, आता वातावरण पण हे आहे, प्रयोग म्हणून रोपवाटिका करणार असतील तर हे ट्रे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो। तुम्ही प्रयोग म्हणून यावर्षी करून बघा, तुमचा आत्मविश्वास वाढला, पुढल्या वर्षी अशाच पद्धतीने तुम्ही रोपवाटिका तयार करा। जी काय रोपं शिल्लक राहतील, माझं सर्व विशेष करून महिला वर्गांना अगदी विनंती आहे, विशेष करून यातली रोपं तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा। हे जर रोपं तुम्ही लावू शकत असाल तर नाचणीची सुद्धा तुम्हाला रोपवाटिका तयार करण्याची, दाढ भाजण्याची गरज नाही। आपण या अशा पद्धतीने करू शकतो। आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला। याच्यासोबत ओळीत पेरणी केल्याचा दुसरा फायदा काय, ओळीत पेरणी केली तर अशा प्रकारची कोळपणी यंत्र मिळतात। याला कोनोविडर म्हणतात, हा चिखलात चालतो। दुसरा असतं त्याला आपण सायकल कोळपं म्हणतो, परंतु हे कोनोविडर चिखलामध्ये चालतं। जे काय तण असेल ते चिखलामध्येच मिक्स होतं। हिरवळीचं खत बाहेरनं आणायचं नाही, जे काय तण उगवेल त्याने अन्नावर सगळं आपल्या जमिनीतला घेतलेला आहे तोच पुन्हा आपण जमिनीमध्ये गाडायचा। अशा पद्धतीने आपण हे तणांचं देखील जमिनीमध्ये गाडू शकतो। कोनोविडर एक आहे। तिसरा याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय आहे की युरिया फुकून न म्हणजे विस्कटून न टाकता युरिया ब्रिकेटच्या ज्या गोळ्या मिळतात त्या गोळ्या आपल्याला 4 चोडामध्ये एक लावायच्या आहेत, खतामध्ये देखील बचत होते। अशा पद्धतीने याला आपण श्री पद्धत म्हणतो, SRI पद्धत। आता याच्यामध्ये यंत्रच वापरावं का असं काय नाही, तुम्ही हाताने देखील लावू शकता। दोरीवर तर भात लावणारे आहेत, आपले गावडे साहेब आहेत, वर्षानुवर्ष ते बांबूचं त्यांनी मार्कर तयार केलेलं आहे, त्याच्यावरती ओळीत लागवड करतात। त्यांच्याकडून आम्ही जवळपास 150 ते 200 बांबू मार्कर केले। परंतु आवड असेल तर सवड मिळते अशा पद्धतीनं पूर्ण गेल्या वर्षी वापर झाला 2 वर्षापूर्वी, पुन्हा काय त्याचा रिपीट वापर झाला नाही। परंतु त्यांच्याकडून देखील आपल्या गावातल्याच आहेत, एक चांगल्या पद्धतीची ओळीतली भात शेती बघण्यासारखी आहे। तालुक्यामध्ये एकमेव आहेत अशा पद्धतीने सगळं क्षेत्र लावणार आहे, बाकीचे फक्त 1 किंवा 2 गुंठे करतात। मनुष्यबळ जास्त लागत जरी असलं, वेळ जरी जास्त लागत असलं तरी त्या प्रमाणात उत्पन्न जास्त येतं। हा देखील आपण ओळीत लावण्याचा फायदा लक्षात घेतला पाहिजे। आज आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आलात त्याबद्दल मी कृषी विभागांच्या सर्वांचे, कृषी विभागामार्फत सर्वांचे आभार मानतो। असं सगळ्यांचं सहकार्य राहू दे, आपण वेगवेगळे प्रयोग निश्चित करूया।